नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत वांजरा भागातील मदनी चौकात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली। खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली, तसंच इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख 27 वर्षीय रोशन धर्मसिंह उईके अशी झाली असून तो वांजरा परिसरातील रहिवासी होता। रोशनला दारूचे व्यसन होतं आणि तो किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होता, मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल नव्हते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी रोशन आणि आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी यांच्यात वाद झाला। त्यानंतर दोघांमध्ये वैर निर्माण झालं। 3 दिवसांआधी रोशननं जावेदला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। याच रागातून जावेदनं आपल्या साथीदारांसह त्याची हत्या करण्याचा कट रचला। यातच शुक्रवारी रात्री रोशन दारूच्या नशेत डायमंड नगरमधील मदनी चौक इथं बसला होता। याचवेळी जावेद आपला साथीदार सहवाज खान सोबत तिथं आला आणि रोशनवर चाकूनं वार केले। या हल्ल्यावेळी सलमान आणि सुलतान हे देखील आरोपींसोबत उपस्थित होते। गंभीर जखमी रोशनला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात यश आलंय। पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी जावेदला रात्रीच अटक केली। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद विरोधात यापूर्वीही हत्येचा गुन्हा दाखल आहे, मात्र त्यावेळी तो अल्पवयीन होता। सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अन्सारी याला काल अरेस्ट केला। त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अन्सारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून। आणि जे सीसीटीव्ही मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून। तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे। सध्या जावेद शकील अन्सारी हा अटक आहे।